आता 50 दिवसात तुम्ही आमच्या ओळखीचे झाले, आम्ही तुमच्या ओळखीचे झालो. ठीक आहे. सो एक ओळखीच्या वातावरणात ज्यावेळी आपण आपलं पुढचं सगळ्या गोष्टी कंटिन्यू करतो त्यावेळी एक वेगळा कम्फर्ट लेवल असतो. जसं कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आता हेजिटेट होणार नाही. काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर तुम्हाला काही अडचण आता येणार नाही. आता हे सब्जेक्ट विषयी सांगायचं तर तुम्हाला फाउंडेशनला येईपर्यंत 10वी पर्यंत सगळे सब्जेक्ट शिकले होते, पण त्यातही तुम्हाला माहित नाही कुणाला कसे टीचर्स मिळाले, त्यानुसार तुम्हाला जसं टीचिंग झालं तसं तुम्ही 10वी पर्यंत आले. आता तुम्हाला स्पेसिफिक केमिस्ट्रीमध्ये मास्टर असणाऱ्या माणसाने केमिस्ट्री शिकवलेलं आहे, फिजिक्स मध्ये मास्टर असणाऱ्या माणसाने फिजिक्स शिकवलेलं आहे. बरोबर. म्हणजे त्या सब्जेक्टची डेप्थ आता तुम्हाला प्रॉपर कळलेली आहे. बेस तुमचा पूर्ण पक्का आपण करून घेतलेला आहे. आणि हे करून घेतल्यानंतर आता एक क्लिअरिटीला तुम्ही सगळेजण काय गेले की मला कुठला विषय आता व्यवस्थित कळतोय, कुठला विषय मला आवडतोय, रादर कुठला विषय मला आता पुढे झेपेल. बरोबर. तर त्यात मी तुम्हाला सांगितलं तसं सायन्सला यायचं असेल तर फिजिक्स केमिस्ट्री यांना सोबत घेऊनच चालावं लागेल. त्यात नो कॉम्प्रोमाइज. मला जमत नाही असं म्हणून चालणार नाही, यांना सोबत घ्यावंच लागतं. मग राहिला चॉईस कुठे? मॅथ्स आणि बायो मध्ये चॉईस आहे. जो आवडेल त्याला सोबत घेऊन जाऊ शकता, जो नकोय त्याला बाजूला करू शकता. मग हे आता 50 दिवसात प्रत्येकाला एवढी आयडिया आता आलेली आहे. या 4 पैकी कुठले 3 सब्जेक्ट मला कंटिन्यू करायचे. बरोबर ना? म्हणजे आता हे एक क्लिअर झालं. आता राहिला विषय सर म्हणले तसं कन्फर्म ऍडमिशनचं. ठीक आहे. सो आता 50 दिवसात जे तुम्ही पाहिलं ही फक्त झलक होती. ठीक आहे. सो ऍक्च्युअल पिक्चर 2 वर्षाचा बाकी आहे. तो एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन कन्फर्म करा. खूप चांगला आपण 11वी 12वीचा पूर्ण प्रोग्राम करूया. त्यात तुम्हाला ऍक्च्युअली सगळ्याच आपण जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, जेई, नीट, सीईटी किंवा बाकी अजून, तर ह्या सगळ्या विषयी प्रत्येकाने तुम्हाला एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊन खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण ऍक्च्युअल जेव्हा ह्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरायचंय त्यावेळी आपल्याला कितपत आपण पाण्यात आहे, आपल्याला किती अजून पोहता येतंय हे आपल्याला तेव्हा कळणार आहे. त्यासाठी आधी तो अभ्यास करायचा. ऍक्च्युअल ते एक्झाम द्यायच्यासाठी प्रॅक्टिस जी आहे त्या एक्झाम्स मध्ये तुमची आपण करून घेऊ. मग तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स घेऊन त्या परीक्षांना तोंड देता येईल आणि सक्सेस नक्की मिळेल. थँक्यू.